गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो सगळे बरे असतील. सो आज मी सकाळी सकाळी उठून घरचं सगळं कामावरून मी ऍक्च्युली चालली एका ठिकाणी एक प्रोजेक्ट व्हिजिट करण्यासाठी. जसं तुम्हाला माहिती आहे की मी रिअल इस्टेट बॅकग्राऊंड मधून आहे. सो मी चालली आहे एका प्रोजेक्ट व्हिजिट. आणि हा, तुम्हाला एक सांगेल, जसं की मी रिअल इस्टेट बॅकग्राऊंड मधून आहे, तर तुमच्यासाठी एक नवीन नवीन रील्स येणार आहेत. त्याच्यावरती आता माझं सध्या काम चालू आहे. सो नवीन नवीन वेगवेगळे प्रोजेक्टचे रील्स मी आणणार आहे रिअल इस्टेटचे रिगार्डिंग. सो कोणालाही प्रॉपर्टी कुठेही घ्यायची असेल तर नक्कीच ती हेल्प होऊ शकते त्या रील्स मधून. सो असे मोस्ट ऑफ द नवी मुंबई आहे. नवी मुंबईचा प्रत्येक एरिया हा कव्हर केलेला आहे त्या रील्स मध्ये. सो वेगवेगळ्या वेगळ्या रील्स आहेत. रोज एक एक रील्स अपडेट होत जातील. सो तुम्ही नक्कीच माझ्या त्याही रील्स बघा. ओके. सो आता मी चालली एक प्रोजेक्ट व्हिजिट करण्यासाठी. सो आपण जाऊयात आता तिकडे. त्याआधी मी आली ऑफिसमध्ये. इथे माझं काही काम होतं, ते ऑफिसमध्ये काम कंप्लीट करून पुन्हा मी गेली त्या दुसऱ्या प्रोजेक्टवरती व्हिजिट करण्यासाठी. या ठिकाणी आलेली मी व्हिजिटसाठी. सो इथे काही रील्सचे कामही होती, शूटिंगचे काम होते, ते कंप्लीट करून मी पुन्हा रिटर्न निघाली. आणि रिटर्न जाताना माझ्या फ्रेंडसोबत मी गेली मॉलमध्ये. पनवेलमध्ये मॉल आहे. सो आम्हाला थोडा हेअरस्टाईलचं आणि हेअर कटिंगचं विचारायचं होतं, तर त्यासाठी आम्ही गेलो मॉलमध्ये. सो मॉलमध्ये ती हेअर कलर अँड हेअर कटची फक्त इन्क्वायरी करायची होती. आम्हाला ते नंतर करायचं होतं, पण इन्क्वायरी करून आम्ही रिटर्न पुन्हा आलो घरी. पण तिथे आम्ही जेव्हा इन्क्वायरी केली, सो त्यावेळेस आम्हाला तिथे खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं. जसं तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द मॉलमध्ये काही ठिकाणी थोडं असतं रेट व्यवस्थित, पण या ठिकाणी आम्ही गेलेलो. सो इथे आम्हाला खूप असं एक्सपेन्सिव्ह वाटलं. सो आम्ही नंतर विचार केला की आपण नंतर परत कधी येऊया. त्यानंतर रात्री आम्ही निघालो जेवून रिटर्न बाहेर. इथे या ठिकाणी आलेलो इथे शॉपिंगसाठी. सो इथेही तुम्ही बघाल तर एवढं असं काही खास नव्हतं. ही बॅग एक होती, ही मला खूप आवडलेली, पण ती मी नाही घेतली. तिची कॉस्ट एक अराऊंड बघाल तर 1,500 तिची कॉस्ट होती. त्यानंतर आम्ही निघालो गणपती बघायला. गणपतीही तुम्ही बघाल तर आमच्या एरियातले आम्ही सगळे गणपती बघितले. खूप असे मोठे मोठे मूर्ती होते गणपतीचे खूप. आणि त्यांचं मूर्तीचं बघाल तर अतिशय सुरेख आणि देखाव्याचा खूप छान मूर्ती होती. मोठमोठ्या मूर्त्या होत्या. डेकोरेशनही जर तुम्ही बघाल तर काही ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन होतं. यानंतर आम्ही पुन्हा गेलो वाशीला. सो वाशीलाही तुम्ही बघाल डेकोरेशन अतिशय अप्रतिम असं डेकोरेशन होतं. ॲक्च्युली आता हे सांगायला खूप उशीर झाला की हे तुम्ही जाऊन बघा, कारण की आज बघाल तर ऑलमोस्ट गणपतीचा लास्ट दिवस आहे. सो पण नक्कीच काही जणांनी बघितलं असेल तर चांगलं आहे ते, कारण की ते खूप बघण्यासारखं असं डेकोरेशन होतं. गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. या ठिकाणी बघाल तर तुम्ही आम्हाला खूप अशी मजा आली. त्यांनी खूप छान असं वाजवलं, गाणे गात होते, सगळे बसलेले त्याच्यावरती डान्स करत होते. खूप असं सुंदर असं मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही अजून एका गणपतीला आलो. अजून ॲक्च्युली 2-3 गणपतीला आलो. इथे बघाल तर तुम्ही पूर्ण 3Dचं डेकोरेशन केलेलं. गणपतीची मूर्ती इथे बघाल तर खूप अशी उंच अशी गणपतीची मूर्ती होती.
गणपती बाप्पा मोरया. ए, तुम्ही लोक बोलणार गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. हेच आहे ते ठिकाण म्हणजे गणपती जिथे बसलेले, जिथे मी सांगत होती तुम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. सो इथे डेकोरेशन तुम्ही बघाल तर जंगल थीम होती त्यांची. इथून पूर्ण एंट्री होती. एंट्री केल्यावरती तुम्हाला इथे खूप असे प्राणी दिसतील. या साईडला बघाल तर तुम्हाला एलिफंट दिसतील आणि एलिफंट हा असा ओरिजिनल असा एलिफंट वाटत होता. लिटरली त्याचे डोळे आणि एव्हरीथिंग तुम्ही बघाल तर हा ओरिजिनल एलिफंट वाटत होता. त्यानंतर त्याच्या खाली होता टायगर, पुढे चित्ता, असे वेगवेगळे प्राणी म्हणजे जंगल थीम इन शॉर्ट इथे केलेली. पण खूप अशी सुंदर बघण्यासारखी थीम होती ती. आणि त्या डेकोरेशननंतर हे होते गणपती बाप्पा. इथे तुम्ही गणपती बाप्पा बघाल तर तेही अगदी सुंदर होते. आणि मेन इथलं हे आहे की इथे कागदाचा गणपती, हा गणपती पूर्ण जो बनवलेला आहे तो कागदापासून बनवला आहे. सो हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं की गणपती त्यांचा कागदापासून होता. सो आम्ही पुन्हा बाहेर आलो. बाहेरही तुम्ही बघाल तर हे डेकोरेशन तिथेही अतिशय सुंदर असं डेकोरेशन होतं. इवन तुम्ही लाईनही बघा. इथे आत्ता तुम्ही बघाल तर एक ऑलमोस्ट रात्रीचे 2 वाजलेले. सो 2 वाजताही तुम्ही बघाल तर खूप अशी लाईन होती. सो हा आमचा शेवटचा गणपती होता. यानंतर आम्ही घरी गेलो. सो गाईज, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.